हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर माझे बाकीचे सर्व कामं आवरलेले आहे, म्हणजे झाडू वगैरे सकाळचं सर्व आवरलं आहे आणि आता 10-10:30चा टाईम झालेला असेल आणि दिवाबत्ती देवपूजा करायची आहे मला आता। आणि त्यानंतर आज विशेष म्हणजे असं की आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा। तर चला आज बघूया काय होते काय नाही। तर आज बाहेरसुद्धा जायचं आहे, म्हटलं इथं मंदिर आहे जवळ, तर तिथं जावं। तर बघूया आज काय काय होतं आणि काय नाही होत ते तर तुमच्यासोबत शेअर करेलच। तर ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि सपोर्ट मिळाला तर व्हिडिओ करायलासुद्धा इंटरेस्ट येतो। तर त्यामुळे नक्कीच व्हिडिओला सपोर्ट करा आणि चला बघूया आता आज काय काय होतं। डब्बा वगैरे दिलेला आहे मिस्टरांचा, मिस्टर गेलेले आहेत आता, फक्त माझं आवरलेलं आहे आणि केससुद्धा ओरली आहेत, तर मोकळे सोडलेले आहेत वाळण्यासाठी लवकर सुकण्यासाठी। तर छान अशी देवपूजा करून घेते पटकन आणि नंतर मग बाकीची घरातली कामावरती भांडी आणि हे काय म्हणतात आपलं कपडे, तर पूजा करून घेते आणि त्यानंतर मग भांडे आणि कपडे आवरते। मग बाहेर जायचं बघू काय होतं तर सर्व इथल्या लेडीज वगैरे मिळून आम्ही जाणार आहोत मैत्रिणी। तर बघूया कसं होतं काय ते तर तुमच्यासोबत शेअर करेलच आणि कुठल्या मंदिरात जाणार आहोत काय अजून तर फिक्स नाही आहे, पण बघूया गेल्यावर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। तर चला ब्लॉगला असंच कंटिन्यू करा। आणि आज उपवास आहे सर्वांना, तर स्वयंपाक काय नव्हता, साबुदाण्याची खिचडी, तर खिचडी बनवायची म्हणून मग हळूहळू म्हटलं करता येईल काही नाही, स्वयंपाक नाही करायचा, डब्याला फक्त खिचडीच करायची, म्हणून कामांनासुद्धा उशीर झालेला आहे आणि कामंसुद्धा थोडे लेट झाले लवकर उठूनसुद्धा। आणि मग लोड म्हणजे आपण म्हटलं ना की जाऊ द्या काही काम नाही आहे एक्स्ट्राचं आणि स्वयंपाकसुद्धा नाही आहे जास्त, तर करू करू म्हटलं की ते तसंच लांबलं जातं, त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि मिस्टर आत्ताच गेले। ते गेल्यानंतर म्हटलं आता झाडू वगैरे सर्व आधीच झालं होतं सकाळीच, तर फक्त देवपूजा बाकी आहे मेन सकाळचं काम। तर 10 वाजले असतील आता, तर चला मी बाकीचं आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत भेटते बोलते। तर चला ब्लॉगला नक्कीच कंटिन्यू करा। तर इथे मी देवपूजा करत होते आणि छान देवपूजा करून घेते साधी सिंपल आपली। आणि त्यानंतर आहे ना आम्हाला बाहेर जायचं होतं, पण रुद्रला अचानकच उलटी ताप यायला लागली, मग म्हटलं जाऊ दे आता, मग आमचं कॅन्सल झालं जायचं। तर त्यानंतर मी काही शूट केलंच नाही, फक्त देवपूजा केली आणि डायरेक्ट मग संध्याकाळीच मी तुम्हाला रेसिपी शूट करून हे केले म्हणून शूट केली, मधात काही शूट केलेलं नाही आहे, कारण की त्याला अचानकच उलटी वगैरे होत होतं, त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे तिकडं, जायचं काही एवढं अर्जंट नाही, म्हटलं कधीतरी जाऊ तेव्हा नक्की शेअर करेल मी तुमच्यासोबत, पण सध्या तरी कॅन्सल झालं होतं आमचं जायचं। आणि मग म्हटलं घरीच देवपूजा वगैरे केली छान आणि उपवाससुद्धा होता, मग फराळाचं वगैरे केलं आणि रुद्रला औषधं वगैरे दिले आणि त्याला झोपू घातलं आणि तो झोपतच होता, म्हणजे झोपलेलाच होता दिवसभर, त्यामुळे काही शूटसुद्धा केलं नाही मी आणि काही करायची इच्छासुद्धा झाली नाही, मग म्हटलं जाऊ दे तिकडं। तरी ते मी छान अशी देवपूजा करून घेतली आज आषाढी एकादशी निमित्त। तर आणि पाऊससुद्धा खूप जोरात चालू होता आमच्याकडे आणि पाऊससुद्धा जास्त जोरात होता आणि रुद्राची तब्येत पण बरी नव्हती, मग म्हटलं जाऊ द्या। आणि त्यानंतर कॅन्सल झाल्यानंतर मग रुद्राला म्हटलं दवाखान्यात तरी घेऊन जावं, पण पाऊस थांबलाच नाही, मग म्हटलं मग रुद्राचे पप्पासुद्धा घरी आले होते, त्यामुळे मग काही शूटसुद्धा केलं नाही मी। आणि नंतर औषध वगैरे दिले, त्याच्यानंतर थोडंसं रुद्राला फरक पडला होता, मग म्हटलं की आता जाऊ द्या, तर दवाखान्यातसुद्धा गेलो नाही पावसामुळे। आणि मग नंतर म्हटलं उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज, की मी आज वाईज देत आहे व्हिडिओला, तर म्हटलं आज घेऊन जावं रुद्रला दवाखान्यात हॉस्पिटलला, तर त्यामुळे मग काही रुद्र स्कूललासुद्धा गेला नाही आणि व्हिडिओसुद्धा मी काल टाकायचा तर काल टाकला गेला नाही माझ्याच्याने, मग मी म्हटलं आज टाकावं। तर आत्तासुद्धा रुद्रला थोडंसं ताप आहे, म्हणजे जास्त नाही पण नॉर्मल आहे, तर इथे छान अशी देवपूजा करून घेते। त्यानंतर देवपूजा वगैरे झाली व्यवस्थित छान करून घेतली आणि मग उंबऱ्याची आणि तुळशीची सुद्धा पूजा केली होती मी आज, पण ते शूट नाही केलं मी, कारण की रुद्र उलट्या करायला लागला होता ना, मग रुद्रने 1-2 वेळा उलटी केली, त्यामुळे काही दुसरं शूट केलं नाही मी, तर फक्त इथं देवपूजा शूट केली आणि मग नंतर कॅमेरा बंद केला, तो डायरेक्ट संध्याकाळीच चालू केला होता मी, त्या मधात काही शूट केलं नाही। आणि रुद्रला अचानकच झालं होतं, काय म्हणजे खाण्यात कमी काही झालं होतं काही माहिती नाही, पण अचानकच झालं त्याला। तर चला
तर आता माझी देवपूजा झालेली आहे आणि लाईटसुद्धा गेलेली आहे. तर मंदिरातला लाईट बंद आहे. तर कसं लाईट बंद झालं की कसं दिसतं. तर छान अशी देवपूजा झाली आहे आता. आणि आता आवरून घेते मी बाकीचं कामं पटापटा, कारण की जायचंसुद्धा आहे बाहेर, मी म्हटली होती तुम्हाला. तर सर्व कामं आवरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तर ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा. तर चला मी आवरते बाकीचे सर्व कामं. कपडेसुद्धा पडलेले आहेत धुवायचे आणि बाकीचं सर्व आवरायचं आहे. तर डायरेक्ट आता मी तुम्हाला सर्व आवरून झाल्यानंतरच भेटणार आहे. तर चलो बाय. तरी तर मी म्हटलं होतं तुम्हाला की जायचं आहे, पण कॅन्सल झालं होतं. तर मी काही शूट केलेलं नाही, डायरेक्ट संध्याकाळी. तर मी त्या एक पाटी साबुदाणा घेतला होता आणि तो छान भाजून घेते. थोडंसं भाजून घ्यायचा फुटेपर्यंत. आणि साबुदाणा छान भाजला की नंतर मिक्सरला थोडासा असा रवाळ काढून घ्यायचा. छान असा रवाळ वाटून घ्यायचा थोडासा. तर इथं छान दळून घेतले, मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आणि छान फिरून झाला की मग मी त्याच्यामध्ये मिरची आणि कच्चा बटाटा टाकलेला आहे एक. तर ते छान परत मिक्सरला मीठ टाकायचं थोडंसं आणि ते सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदा. तर हे छान मिक्सरने ना काढून घ्यायचं बारीक करून. तर याच्यात आहे ना मीठच टाकायचं, दुसरं काही टाकायचं नाही. तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं असं. आणि छान अशी मग नंतर तेल गरम करायला ठेवलं आणि छान अशी भजी काढून घेतली. तर नक्कीच ट्राय. त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलं, मी काही सांगायचं विसरले. आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी भजी काढून घ्यायची. तर नक्कीच ट्राय करा, छान होती ही रेसिपी छान होते. आणि शेंगदाण्याचं कूट टाकत आहे मी इथे थोडंसं, आपल्या ह्याच्यानुसार टाकायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. त्यात थोडंसं पाणी टाकायचं. तर पाणी म्हणजे आपल्या गरजेनुसार, जसं आपलं पीठ असतं बेसन पीठ तसं. तरी ते मी तेल गरम करायला ठेवलं आणि छान अशी भजी काढून घेते. आणि तेल गरम झालं की लगेच, तर तेल गरम झाल्यानंतर छान अशी भजी सोडून घ्यायची त्याच्यात. तर याच्यात थोडंसं मी टाकून बघितलं तेल गरम झालं का, तर बघू शकता तुम्ही छान तेल गरम झालेलं आहे. तर मस्त काढून घ्यायचं. आणि एका साईडला भगरचा भात आणि आमटीसुद्धा करत होते मी. तर इकडे बघू शकता लगेच मी भजी टाकून घेतलेली आहे आणि छान काढून घेतलेली आहे. तर छान अशी भजी काढून घ्यायची आणि मस्त खायची, छान लागतात भजी ही. नक्कीच ट्राय करा अशी रेसिपी. तर चला भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि ते छान असं ताट वाढलेलं आहे मी, तर तुम्हीसुद्धा या खायला. तर चलो बाय. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.